म्हणून ही रजनी स्पर्धा अतिशय धूमधडाक्यात आज 5वी रजनी संपन्न होत आहे। 40+ क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज एखाद्या खेळाडूला आपण बाईक देणार आहोत आणि पहिली स्पर्धा ठरणार आहे। आणि म्हणून आजच्या या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला गेल्या 15 वर्षाचा अनुभव आहे। गेली 15 वर्ष सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण आमदार चषक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय ठरवला। त्यानंतर कोरोनाच्या काळानंतर आपण स्पर्धा भरवली नाहीये आणि तरी देखील आमदार चषक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला चषक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक तंतोतंत नियोजन करून महेंद्र समाज कल्याणकारी संस्थेच्या वतीने 10 दिवसाचा तो कार्यक्रम आम्ही 10 वर्ष सातत्याने पूर्ण केला। आणि आज संजयभाई म्हात्रे साहेब अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या गौरवार्थ भिवंडीतील आमच्या 36 टीमला या स्पर्धेमध्ये आम्ही 40 टीमला इन्व्हाइट केलं आणि सर्वांना खेळून या सीझनची शेवटची 40+ स्पर्धा असेल, परंतु एक BPL बाकी आहे। तरी देखील ही इतकी मोठी स्पर्धा रजनी क्रिकेटमध्ये आणि भिवंडी शहरातील हा सर्वात सुंदर ग्राउंड म्हणून या क्रीडा खेळण्यासाठी अनेक खेळाडू येत असतात। आज आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या नेतृत्वाने भिवंडी तालुका असेल, ठाणे जिल्हा असेल, आज उपनेते पदावर साहेब आहेत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। मी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वकारे आणि भिवंडी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्मानित संजयभाई म्हात्रे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व शिवसेना उपनेते भिवंडी पूर्व विधानसभाचे लोकप्रिय माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांना करूया सन्मानित। सर्व व्यासपीठ मान्यवरांना विनंती करतोय आपण नक्कीच टाळ्या वाजवून साहेबांचा स्वागत आणि सन्मान करूया। यस रिजे स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। राजकीय पटलावर गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व शिवसेना उपनेते पदावर नियुक्त होऊन आज संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असणारे आपले सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांना सन्मानित केलं जात आहे। मायेची प्रेमाची सन्मानित शाल तसेच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत केलं जात आहे। किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने साहेब आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक आभार। मी दादांना लगेच विनंती करणार आहोत आपण आपलं मनोगत व्यक्त करून आपण फायनल साठी क्रीडांगणामध्ये जाणार आहोत। धन्यवाद डीजे। तोपर्यंत दोन्ही संघाचे सर्व खेळाडू आपण लाईन अप करून घ्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट आपण सर्व तयारी करायची। प्रदीप पप्पूशेठ पाटील माजी अध्यक्ष 40+ क्रिकेट मंडळ आणि सन्माननीय अध्यक्ष ऑल इंडिया 40+ चे क्याबत त्यांचं हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद। राजा छत्रपती शिवरायांना प्रथम वंदन करून आज या ठिकाणी किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 40+ अध्यक्ष चषक 2025 अतिशय भव्य दिव्य अशा ह्या क्रिकेट स्पर्धेच्या मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, खरं तर इथं नावं घेत बसलो तर बराच उशीर होईल, मंच देखील अतिशय भरलेला आहे, तेव्हा सन्माननीय व्यासपीठ या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक आणि लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक जोडलेले आहेत ते सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी या ठिकाणी किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संदेशजी वखारे आणि रोहनजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे। डे नाईट स्पर्धा आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जे 40+ चे खेळाडू मी ज्यांना 40च्या पुढचे तरुण असे म्हणतो ते सर्व तर त्यांच्या क्रिकेटमधलं कौशल्य दाखवण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी किंग ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि ह्या चषकाचं नाव अध्यक्ष चषक आहे। निश्चितच 40+ ची स्थापना झाल्यापासून जे अध्यक्ष झाले मी त्या सर्वांचं प्रथम कौतुक करतो आणि ह्या आजच्या स्पर्धेमध्ये अध्यक्ष म्हणून संजयभाई म्हात्रे यांची जी निवड झाली आणि त्यानंतर एवढी मोठी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आपण आयोजित केली आणि ही आयोजित करताना एक पायंडा चांगल्या पद्धतीचा आपण जो पार पाडला तो म्हणजे असा की मी जेव्हा आमदार चषक व्हायचं
तेव्हा देखील लोकांना सांगायचो की आमदार चषक असेल तो परीक्षा ज्या 10वी 12वीच्या परीक्षा असतील त्या आटोपल्यानंतर झाला पाहिजे आणि तो पायंडा आज तुम्ही ह्या ठिकाणी पाळला आहे, त्याबद्दल मी तुमचं खास अभिनंदन करतो. आत्ता देखील आपण 10वी 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर या सामन्यांचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांना देखील आणि खेळाडूंना एक चांगल्या प्रकारचे या ठिकाणी क्रिकेटचं कौशल्य पाहण्याची संधी दिली. आणि निश्चितपणे ह्या 40+ माध्यमातून आमचे जे 40शीच्या पुढचे तरुण आहेत हे नेहमी क्रिकेट सकाळी खेळून आपल्या आरोग्याचं आपल्या शरीराचं खरं तर सौष्ठव आहे ते राखण्याचं काम करतायत. चांगल्या पद्धतीचा खेळ करून अख्ख्या तालुक्यातले जे असोसिएशन आहे चांगल्या पद्धतीने त्या सगळ्यांना एकत्र घेऊन कुठल्याही प्रकारचा वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारचा वादविवाद होणार नाही याचीच एक देखील दखल घेतली जाते आणि अशा पद्धतीने ही असोसिएशन काम करते. मी त्या संपूर्ण असोसिएशनच्या खेळाडूंचं आणि असोसिएशनमध्ये असलेल्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी आपण करता आहात. खरं तर 40+च्या माध्यमातून आता पाहतो की अगदी जे ओपनचे खेळाडू आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं खेळ आपल्यामध्ये बघायला मिळतंय. पूर्वी कधीतरी एखादा षटकार चौकार बघायला मिळायचा, परंतु आता बऱ्यापैकी सगळेच खेळाडू जे 40+चे खेळाडू आहेत चौके छक्केच मारतायत आणि चांगल्या प्रकारचं मनोरंजन या ठिकाणी प्रेक्षकांचं करतायत. मी सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संदेशजी वखारे आणि त्यांचे सहकारी यांचं देखील मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो. अशाच प्रकारचे कार्यक्रम तुमच्याकडून होत राहोत म्हणून मी देवाला प्रार्थना करतो की माझ्या सर्व सहकाऱ्यांना चांगलं उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य आणि सुख समृद्धी लाभू दे अशा प्रकारची प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय प्रदीप पपुशेट पाटील साहेबांचं देखील आपण स्वागत करूया. माझे अध्यक्ष आहेत आणि 40+ महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांना आपण आजच्या या चषकामध्ये सन्मानित करूया. मी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखारे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पपुशेट साहेबांना आपण सन्मानित करूया. पहिल्या रजनीपासून अनेक मान्यवर, अनेक सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग, विद्यार्थी या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले होते. वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकार देखील आले होते. अनेक समाज क्षेत्रातील मान्यवर आपण पाहिले. आज